भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आणि त्यांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे। त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक असून त्यांच्या जयंतीचा सोहळा केवळ औपचारिक न राहता विचारांचा उत्सव म्हणून साजरा करूया असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। 14 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की संविधान जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीवर भर आहे। यावर्षी 13 एप्रिल रोजी सायंकाळी चैत्यभूमी परिसरात डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनावर आधारित भव्य ड्रोन शो सादर केला जाणार आहे। बैठकीत पोलीस मानवंदना, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, निवास मंडप, आपत्कालीन व्यवस्था, आरोग्य सुविधा, प्रदर्शन, सजावट, विशेषांक प्रकाशन आदी बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे। 14 तारखेला साजरे होणारे आंबेडकर जयंतीच्या पूर्वतयारीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व संघटनेचे प्रतिनिधी, अधिकारी आणि मी स्वतः आम्ही एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये शासनातर्फे जे काही सुविधा पुरवल्या जाणार आहेत त्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी देण्यात आलं। ज्या अनेक सूचना ज्या वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी होते, त्या चैत्यभूमीशी संबंधित अधिकारी म्हणजे काही पदाधिकारी होते, त्यांच्या सूचना आपण मागवल्यात। यावेळेला चैत्यभूमीवर 13 तारखेला आपण एक मोठा ड्रोन शो करतोय। जवळपास 2000 ड्रोनने बाबासाहेबाची प्रतिमा हे आकाशात आपल्याला पाहायला मिळेल। अशा वेगवेगळे उपक्रम यावेळेला आपण घेतोय। 14 एप्रिलच्या माध्यमातूनच हा पूर्ण महिना वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय। आता या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गेल्या वर्षी जे काही मंजूर झाले होते त्या 1200 कोटी रुपयाचे हॉस्टेल त्यांचे भूमिपूजनाचं काम सुद्धा या महिन्यामध्ये सर्वीकडे सुरू होणार आहे। आंबेडकर जयंती ही सर्व लोकांनी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने कशी साजरी करता येईल त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिल्यात। मला वाटतं ही आंबेडकर जयंती आणखीन जोशात आणि जल्लोषात व्हावी हा सरकारचा मानस आहे आणि त्या पद्धतीनेच ही जयंती साजरी होईल। पुतळ्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, त्या सगळ्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली आहे का? पुतळ्याच्या इंदू मिलच्या पुतळ्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली। मी लवकरच त्या मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा निर्देश दिले की आपण सुद्धा जाऊन पुन्हा एकदा पुतळ्याची पाहणी करा। मी सुद्धा नोएडाला जाऊन पुतळ्याची पाहणी सुद्धा करणार आहोत। त्या जो आर्टिस्ट बनवतोय ह्या युद्धामुळे काही माल यायला जो काही विलंब होतोय त्यासाठी त्याचे काही रेट वाढलेले आहेत, त्याला सुद्धा आपण मदत द्यायचा प्रयत्न करतोय। शासनाने त्याला सुद्धा मान्यता दिलेली आहे। म्हणून पुतळ्याचं काम कुठे थांबणार नाही। डिसेंबरपर्यंत हे पुतळा इथं बसवण्याचा आमचा मानस आहे। त्या पद्धतीची आमची तयारी चालू आहे। कितीने भाव वाढलेला आहे, काय नेमकं आहे, कितीची मान्यता नाही, ते दर निश्चिती आणखी काही समोर आलेली नाहीये, परंतु हे सगळं जगात भाव वाढलेले आहेत आणि मग अशा वेळेला बाबासाहेब आंबेडकरचं पुतळ्याचं काम कुठेही थांबता कामा नये हा आमचे प्रयत्न राहणार आहे। पहिल्यांदाच असं झालेलं आहे, एखादा पुतळा बनवतो असताना काम झाल्यानंतर पैसे नाही तर कामाचे ॲडव्हान्स पैसे आम्ही त्या एजन्सीकडे दिलेले आहेत। म्हणून पैशाची कुठेही कमतरता नाही आणि पैशासाठी कुठेही काम अडणार सुद्धा नाही।